विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या अभ्यासक्रमातील चौथा प्रकरण जे आहे कोन व कोनांच्या जोड्या यातील कोटी कोन म्हणजे काय नेमकं ते अभ्यासणार आहोत. आता इथं कोन PQR इथे काटकोनाचं चिन्ह दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे हा काटकोन आहे. काटकोन म्हणजे 90 अंश या कोनाचं माप आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की काटकोन म्हणजे काय, 90 अंशाच्या कोनाला काटकोन म्हणतात. म्हणून PQR या कोनाचं माप आहे 90 अंश. आता या कोनाच्या अंतर्भागामध्ये एस बिंदू घेऊन इथं आपण एक QS किरण काढला तर या कोनाचे दोन कोन तयार झाले. कोणते कोन तयार झाले तर कोन PQS आणि कोन SQR. PQS आणि SQR हे दोन कोन तयार झालेले आहेत. मग आता या ठिकाणी या संपूर्ण कोनाचं माप हे 90 अंश आहे. मग हे जे दोन कोन तयार झाले या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असणार आहे? 90 अंशच असणार आहे, कारण हा संपूर्ण कोन 90 अंश आहे. म्हणजे माप कोन PQS अधिक माप कोन SQR बरोबर 90 अंश. आता ह्या एकाच कोनामध्ये इथं दोन कोन तयार झाली आणि या दोन्ही कोनांची मापं बेरीज 90 अंश आहे. आता दुसरं उदाहरण घेऊया बघा. ABC या कोनाचं माप आहे 60 अंश. म्हणून लिहिलं आहे माप कोन ABC बरोबर 60 अंश. माप कोन PQR 30 अंश इथं आपल्याला दिलेलं आहे. मग या दोन्ही कोनांच्या मापांची आपण बेरीज केली. माप कोन ABC अधिक माप कोन PQR तर 60 अंश अधिक 30 अंश, 60 आणि 30 90 म्हणून 90 अंश. बेरीज किती आली? 90 अंश आली. म्हणजे इथे हे दोन्ही कोन वेगवेगळे आहेत. इथे एकाच कोनाचे दोन कोन तयार झालेत, परंतु या दोन्ही कोनांची बेरीज 90 अंश, या दोन्ही कोनांची बेरीज 90 अंश. या अशा प्रकारच्या कोनांना म्हणतात कोटीकोन. म्हणजे ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्यांना कोटीकोन म्हणतात. मग आपल्याला कोटीकोनाचं माप जर काढायचं असेल, तुम्हाला प्रश्न असा येतो, एका कोनाचं माप दिलेलं असतं आणि कोटीकोनाचं माप काढायचं असतं. तर कोटीकोनाचे माप बरोबर 90 अंश वजा दिलेल्या कोनाचे माप, हे सूत्र लक्षात ठेवा. कोटीकोनाचे माप बरोबर 90 अंश वजा दिलेल्या कोनाचे माप. मग आता कोटीकोन म्हणजे काय त्याची व्याख्या आपण लिहून घेऊया. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते कोन परस्परांचे कोटीकोन आहेत असे म्हणतात. म्हणजे ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्यांना एकमेकांचे किंवा परस्परांचे कोटीकोन असे म्हणतात. आता याच्यावरती आपण सराव संच 16 सोडवूया. खाली काही कोनांची मापे दिली आहेत, त्यांच्या कोटीकोनांची मापे लिहा. पहिलं गणित आहे 40 अंश. आता कोनाचं माप दिलं आहे 40 अंश. कोटीकोनाचं सूत्र आपल्याला माहिती आहे. कोटीकोनाचे माप प्रत्येक वेळेस सूत्र लिहा म्हणजे लक्षात येईल तुमच्या. कोटीकोनाचे माप बरोबर 90 अंश वजा दिलेल्या कोनाचे माप. आता 90 अंश आहे तसेच लिहा वजा दिलेल्या कोनाचं माप आपल्याला किती दिलं आहे? 40 अंश. 90 वजा 40 यांची आपण वजाबाकी केली तर
50 अंश. हे काय आलेलं आहे? कोटिकोणाचे माप. बरोबर 50 अंश. पुढचं दुसरं गणित 63 अंश आपल्याला कोणाचं माप दिलेलं आहे. म्हणून कोटिकोणाचे माप बरोबर प्रत्येक वेळेस 90च घ्यायचं आहे, कारण कोटिकोणाची व्याख्याच आहे की दोन कोणांच्या मापांची बेरीज जेव्हा 90 अंश असते तेव्हा त्यांना एकमेकांचे किंवा परस्परांचे कोटिकोण म्हणतात. आता इथं कोटिकोणाचे माप बरोबर 90 अंश वजा दिलेल्या कोणाचे माप हे सूत्र प्रत्येक वेळेस लिहा आणि हे लक्षात ठेवा. दिलेल्या कोणाचे माप नव्वद वजा 63. आता यांची वजाबाकी करा. 10मधनं 3 गेले 7. हातचा इथं आपण एक परत केला. 6 आणि 1 7. 9मधनं 7 गेले 2 किंवा 90 वजा 63 27 अंश. म्हणजे कोटिकोणाचं माप आपल्याला मिळालं 27 अंश. तिसरं गणित कोणाचं माप आपल्याला दिलेलं आहे 45 अंश. मग सूत्र आपल्याला माहिती आहेच. कोटिकोणाचे माप बरोबर 90 अंश वजा दिलेल्या कोणाचे माप बरोबर 90 अंश वजा दिलेला कोण आहे 45 अंश. यांची वजाबाकी केली. 90मधनं 45 गेले 45 अंश. म्हणून कोटिकोणाचे माप आपल्याला मिळालेलं आहे 45 अंश. पुढचं चौथं गणित दिलेलं आहे 55 अंश. दिलेल्या कोणाचं माप आहे 55 अंश. म्हणून कोटिकोणाचे माप बरोबर 90 वजा दिलेल्या कोणाचे माप बरोबर 90 अंश वजा 55 अंश. 10मधनं 5 गेले 5. हातचा 1. 5 आणि 1 6. 9मधनं 6 गेले 3. 35 अंश. म्हणजे कोटिकोणाचे माप आहे 35 अंश. पुढचं पाचव्या कोणाचं 5वा प्रश्न दिलेला आहे. कोणाचं माप दिलेलं आहे 20 अंश. कोटिकोणाचे माप बरोबर 90 वजा दिलेल्या कोणाचे माप कोटिकोणाचे माप बरोबर 90 वजा दिलेल्या कोणाचे माप 90 वजा 20 बरोबर 70 अंश. म्हणजे कोटिकोणाचे माप बरोबर 70 अंश उत्तर आलेलं आहे. पुढचं 6वं गणित आहे 90 अंश. म्हणून कोटिकोणाचे माप बरोबर 90 वजा दिलेल्या कोणाचे माप बरोबर 90 वजा दिलेल्या कोणाचं मापसुद्धा किती आहे 90. मग 90मधनं 90 गेले किती उरले 0 अंश. म्हणजे कोटिकोणाचं माप जेव्हा दिलेल्या कोणाचं माप 90 अंश असतं तेव्हा कोटिकोणाचं माप हे 0 असतं.
कोनाचे माप बरोबर 0 अंश. पुढचं 7वं गणित दिलेलं आहे आपल्याला. कोनाचं माप दिलं आहे 1 अंश, म्हणून कोटी कोनाचे माप बरोबर 90 वजा दिलेल्या कोनाचे माप (90 - x). आता इथं वजाबाकी होईल का? नाही, कारण x हे चल आहे. 90मधनं x आपल्याला वजा करता येत नाही, म्हणून 90 - x अंश हे कोटीकोणाचं माप आहे. जेव्हा इथं चल दिलेलं असतं, अक्षर दिलेलं असतं, तेव्हा वजाबाकी करता येत नाही, म्हणून ते आहे तसंच लिहायचं आहे. प्रश्न दुसरा, y - 20 अंश आणि y + 30 अंश हे एकमेकांचे कोटीकोन आहेत. तर प्रत्येक कोनाचे माप काढा. आता आपल्याला माहिती आहे की कोटीकोनांच्या मापांची बेरीज किती असते? 90 अंश असते. मग या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट माप न देता या प्रकारे कोनाचं माप दिलेलं आहे. मग या दोन कोनांच्या मापांची बेरीज आहे 90 अंश, म्हणून आहे तसंच लिहा. y - 20 अंश अधिक y + 30 अंश बरोबर 90 अंश. आता आपण हे समीकरणासारखं सोडवलं तर y - 20 अधिकने गुणल्यानंतर पुढच्या चिन्हांमध्ये काही बदल होत नाही, म्हणून y + 30 बरोबर 90. आता y आणि y हे दोन्ही धन आहेत, समान चिन्ह आहे. समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज करा, म्हणून y + y किती झाले? 2y. आता -20 आणि +30 आहे, म्हणजे एक ऋण आणि एक धन आहे. भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह असतील तर त्यांची वजाबाकी करा. मग 30मधनं 20 गेले 10 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठ्या संख्येला धनचिन्ह आहे, म्हणून +10. मग 2y + 10 बरोबर 90 आहे तसेच. आता 2y आहे तसेच बरोबर 90सुद्धा आहे तसेच, आणि हा +10 इकडे त्यांना -10 होणार आहे. मग 2y बरोबर 90मधनं 10 गेले, किती उरले? 80. आता आपल्याला yची किंमत काढायची, म्हणून y बरोबर 80 भागिले हा 2 इकडं भागिले होणार आहे. 2 8 0, म्हणजे y बरोबर किती आले? 40 अंश. आता आपल्याला कोनांची मापं काढायची आहे. पहिला कोन दिला आहे y - 20 बरोबर. आता yची किंमत किती मिळाली आपल्याला? 40. मग 40 - 20 बरोबर किती आलं? 40मधनं 20 गेले 20 अंश. आणि दुसऱ्या कोनाचं माप y + 30. आता y किती आहे? 40 अंश अधिक 30 अंश बरोबर 70 अंश. म्हणजे त्या कोनांची मापे किंवा त्या कोनाचे माप 20 अंश व 70 अंश आहेत. याप्रमाणे अशा प्रकारचं उदाहरण सोडवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. पुढच्या अभ्यासक्रमावरती व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. थँक्यू.